नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही. काँग्रेसच्या एकाच दिवशी 2 याद्या. भाजपचे 88 आमदार रिंगणात, तर दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश. कोण रिंगणात, कोणाला डच्चू हे पाहण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं शनिवारी 2 याद्या जाहीर केल्या. 48 उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर झालेली, तर शनिवारी सकाळी दुसरी यादी 23 नावांची आणि संध्याकाळी 16 नावांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवारांची संख्या 87 झाली आहे. काँग्रेसनं अनेक नव्या चेहऱ्यांना तर काही ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना संधी दिली आहे. जालन्याचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना पहिल्या यादीत स्थान मिळालं नव्हतं, त्यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आलंय. श्रीरामपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत दिग्रस इथून माणिकराव ठाकरे, तर अंधेरी पश्चिम जागेसाठी सचिन सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बँक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांनी आमदारकी गमावली. विधानसभा लढण्यास शिक्षेला स्थगिती आवश्यक होती, मात्र केदार यांनी सत्र न्यायालयात मुदतीत अर्ज न केल्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जागी पत्नी अनुजा उमेदवार झाल्या. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीतून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र, वर्ध्यातून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर आणि अकोटमधून माजी आमदार सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश यांना संधी मिळाली आहे. कामठी मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेसनं नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवलंय. आता भाजपविषयी बोलायचं तर पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपनं विधानसभेच्या विद्यमान 88 आमदारांना तिकीट दिलंय. तसंच 4 विधान परिषद सदस्यांनाही निवडणूक रिंगणात उतरवून विधानसभेत जाण्याची संधी देण्यात आली आहे. 22 उमेदवारांची दुसरी यादी भाजपनं शनिवारी जाहीर केली. त्यात 7 विधानसभा आणि 2 विधान परिषद सदस्य अशा 9 विद्यमान आमदारांना तिकीट मिळालंय. दोन्ही याद्या मिळून पक्षानं 121 उमेदवार जाहीर केली आहेत. सांगलीच्या शिराळ्याचे उमेदवार सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. मलकापूरमध्ये 2019 मध्ये पराभूत झालेले चैनसुख संचेती यांच्यावर पक्षानं पुन्हा विश्वास टाकलाय. अकोटमधून उमेदवारी मिळालेले प्रकाश भारसाखळे हे आतापर्यंत 7 वेळा आमदार झाले आहेत. अकोला पश्चिममधून उमेदवारी मिळालेले विजय अग्रवाल हे महापौर राहिले आहेत. तर या ठिकाणी दीर्घकाळ आमदार राहिलेले गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा असतानाच जुने निष्ठावंत अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलंय. चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे या 2 विधान परिषद सदस्यांना देखील उमेदवारी आधीच देण्यात आली आहे. नाशिकमध्येचे आमदार देवयानी फरांदे यांचं नाव पहिल्या यादीत नव्हतं, पण अखेर त्यांना संधी मिळाली आहे. प्रकाश भारसाखळे अकोट, रविशेठ पाटील पेण, भीमराव तापकीर खडकवासला, सुनील कांबळे पुणे कॅन्टॉन्मेंट, समाधान आवताडे पंढरपूर, कुमार आयलानी उल्हासनगर हेही प्रतीक्षित होते, पण त्यांनाही अखेर संधी मिळाली. वाशिममध्ये लखन मलिक आणि गडचिरोलीत देवराव होळी या विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आलाय. तर शरद पवार गटाकडून शनिवारी 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. अजित पवार गटातून आलेले सतेज चव्हाण यांना गंगापूर आणि दीपक चव्हाण यांना फलटण इथे उमेदवारी मिळाली आहे. फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून प्रामुख्यानं उमेदवार देण्यात आले आहेत. उद्धव सेनेनं आणखी 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात संदेश पारकर यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे सेनेचे उमेदवार मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पवन जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित जागा कधी जाहीर होतात आणि कोणाला संधी मिळून कोण इच्छुकच राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.